बैसला उमा पार्वती संदेश देव कैलासावरी बैसला उमा पार्वती संदेश बोला सर्वांगाला चिताभस्म भोलेनाथ शिवशंभो नीलकंठेश्वर ध्यान सोडा प्रभू ध्यान सोडा ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम स्वीकार करा प्रभू प्रणाम स्वीकार करावा नारायण नारायण मुनिवर्य आज अचानक कैलास पर्वतावर भ्रमण बोला कोणती शुभवार्ता घेऊन आला आहात? नारायण नारायण प्रभू सागर मंथनाच्या देव आणि दानव यांनी समुद्रातून अमृत कलश बाहेर काढले त्यावेळी समुद्राच्या तळाशी असणारा शेषनाग त्याचे प्राण वाचवण्यासाठी प्रभू समुद्रामध्ये विष सोडले आणि प्रभू ते आपण ग्रहण करताच आपला कंठ निळा दिसू लागला म्हणून आपणास नीलकंठेश्वर असे म्हणतात परंतु नारायण नारायण काय बोलायचे ते स्पष्ट बोला कोड्यात बोलून आपण आम्हाला नेमके काय सूचित करू पाहता प्रभू त्रैलोक्यपती तर आपण आहात आणि आम्ही आपणातून काय लपविणार परंतु आपल्या गळती शेषनागाचे कुठं दिसत नाही नारायण नारायण आम्ही ध्यानात बसलो असता शेषनाग कैलास पर्वत सोडून कुठे भ्रमण करत असावे परंतु शेषनागाबद्दल प्रश्नांचं विधान का बरे करता शेषनाग तुम्हाला भेटले होते का अहो कुठे आहे ते नागराज प्रभू त्या शेषनागाला आपल्या गळती स्थानाचा त्याला फार गर्व झालाय प्रभू आणि प्रभू तो सर्वत्र हाकार फैलवत आहे नारायण नारायण नागराज एवढी मोठी घमेंडी तर पाहूया तेव्हा ठीक आहे छंदमनी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव तरीचा यामुळे जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणूस गीता देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला
जन हो आपल्या सेवेसाठी शेष नागाचे गरवधरण शेष नागाचे गरवधरण ब्रह्मर्षी नारद शिवशंकराच्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेला तो शेष ही पृथ्वी माझ्यामुळे स्थिर आहे. शिवशंकराला माझ्यामुळे पूजनीय स्थान आहे अशी भापक कल्पना करून गर्वानं आंधळा झाला तो शेष आणि एक सर्वसामान्य शिवगण सर्वत्र हाहाकार मातवला. एकदा का अहंकारानं हा नरदेह भरला की कोणत्या दिशेला तो वाहत जातो त्याचं त्याला कळत नसतं. पण मायबाप रसिका, शिवशंकराच्या गळ्यातील हा एक शेष नाग आपल्या नाग दरबारामध्ये स्त्रियांच्या नृत्यामध्ये रममाण होऊ लागला, रममाण झाला.
नारायण युगे युगे विठेवरी उभा रघुमाईच्या वल्लभा युगे युगे विठेवरी उभा रघुमाईच्या वल्लभा उभारी चंदकिला शोभे विठू सावळा उभारी चंदकिला शोभे विठू सावळा विठ्ठला 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 महर्षी नारद श्रेष्ठ नागाच्या दरबारात प्रवेश करतात. त्यामध्ये रममाण झालेला शेष त्याला उपदेश करण्यासाठी नारायण प्रणाम शेषनागाचे नारायण नारायण मुनिवर्य आज अचल या नारदावर आपलं कसं काय आलं? शेषनागाचे आपण शिवशंकराच्या गळ्यात असूनही आपली पूजार्चा नव्हता देव महादेवाच्या आराध नव्हते नारायण नारायण मुनिवर्य म्हणूनच आम्ही महादेवचा त्याग करून आपला स्वतःचा राज्य निर्माण केले. हा दरबार पाहून हे राज्य पाहून आपल्याला त्याची कल्पना आलीच असेल. नारायण नारायण मुनिवर्य यापुढे आम्ही स्वतः घर घालून या सर्व भक्तांना आशीर्वाद देणार आहोत. मुनिवर्य आपल्याला त्याची कल्पना आलीच असेल. नारायण नारायण मुनिवर्य आमच्यामुळे इथून सृष्टी आहे. यापुढे या शेष जगातच आपल्याला जय जयकार करावा लागेल. हो शेषनागाचे आपल्या नावाच्या जय जय करण्यासाठी आपल्याला स्वर्ग पृथ्वी पाताळ हे सर्व जिंकून घ्यावे लागेल तरच आपल्या नावाचा जय जय करणार नारायण 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 नाव घेऊन या नागराजाचा अपमान करत आहे. नारायणा नारदा तू आमच्या नावाचा जय जयकार कर. नाही तर तुला तुझी नारायण नारायण शेषनागाचे आपल्या नावाचा जय जय करण्यासाठी आपल्याला देवांवर स्वारी करा त्यांना आपले दास बनवा तरच आपल्या नावाचा जय जय होईल नारायण नारायण यावर सोपा मार्ग सांगा. यावर सोपा मार्ग तुम्हाला मी सांगितलं आहे शेषनागाचे आपण देवांवर स्वारी करा आणि त्यांना आपले दास बनवा तरच आपल्या नावाचा जय जय करणार प्रभू नारायण आणि सर्व देवाला पाहून विश्वास घेऊन येतो. ठीक आहे हो नारदा ईश्वर आला आहे तर तुमच्या आवाजाने हा दरबार मंत्रमुग्ध होऊन द्या. जशी आपल्या राज्या या भूवरी
नची जावे ओ सद्गुरु शरणाची जावे हे मानवा सद्गुरु शरणाची जावे या बोल ब्रह्मर्षी नारद शेष नागास उपदेश करू लागले. सर्वांना आदरात झाला शेष. अहंकाराने भरलेला तो शेष यास ब्रह्मर्षी नारद आपल्या वाणीला ब्रह्मर्षी नारद उपदेश करू लागले. त्या कथानकाच्या माध्यमातून या विश्वाचा जर का तुला अधिपती व्हायचा असेल, या विश्वावरती जर का तुला राज्य करायचं असेल, तर शेष तुला सर्व देवांना जिंकून घ्यावं लागेल असा उपदेश नारदांना शेष नागास केला. नारदाच्या सांगण्यावरून शेष ही देवलोकी स्वारी करून जातो. तेवढ्यात महर्षी नारद देवदेवतांना सावध करण्यासाठी देवादिराज इंद्र देवाच्या अमरावतीवरती भ्रमण करून गेले. नारायण नारायण स्वह माझे नाव इंद्रपुरी आलो स्वह माझे नाव ब्रह्मपुरी आलो ब्रह्मपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी हो माझा मी जगी विस्तारिलो माझा मी हो माझा मी जगी विस्तारिलो माझा मी माझे नाव इंद्रपुरी आलो माझे नाव इंद्रपुरी आलो इंद्रपुरी आलो जगी विस्तारिलो माझा मी हो माझा मी महर्षी नारद देवादिराज इंद्राच्या अमरावतीवरती भ्रमण करून गेले. शाबास. माझा
या इंद्रनगरीत आपलं स्वागत आहे. मुनिवर्य, आज कोणती खबर घेऊन इथून आलात? इंद्रदेव, तो शेषनागाला त्याच्या स्थानाचा फार गर्व झालाय आणि प्रभू तो ईश्वरच आहे. नारायण नारायण. या मुनिवर्य, आम्ही घेतो त्याचा समाचार. ठीक आहे. अशा तऱ्हेनं गर्वाला आंधळा झालेला तो शेष नारदाच्या सांगण्यावरून देवांवरती स्वारी करून गेला. मग मायबाप रसिका, शेषनाग देवांवरती स्वारी करून गेला. गर्वाला आंधळा झालेला तो शेष अमरावरती चाल करून गेला. देवांना युद्धाचं आव्हान करू लागला. इंद्रदेवा, हे इंद्रदेवा, चालतो. शेष नागा, या ताकदीचा फार गर्व झालाय, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, गर्वाचं घर नेहमी खाली असते. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल खेळ आमच्या चितवणात. ठीक आहे, तुझ्या जर हिंमत असेल तर मला 2 हात घे. ठीक आहे, कर 2 हात. आणि अशा तऱ्हेनं देवादी देवेंद्र आणि ब्रह्मदेव शेषनाग यांच्यामध्ये घोर युद्ध सुरू झालं. शेषनाग आपल्या नागगणांसह देवांचा राजा इंद्र त्याची चाल करून गेला. युद्धाचं आव्हान केलं. देवादी देवेंद्र आपली इंद्रसेना देऊन कठोर युद्ध सुरू झालं. बघा पृथ्वीला मात्र शेषनागाच्या गळ्यातील गळ्याच्या शक्तीच्या अभिमानानं मला युद्धाचं आव्हान केलं. शेषानं मला युद्धाचं आव्हान केलं. शेषनागाने शेषनाग देवांना युद्धाचं आव्हान करू लागले. मल्ल युद्ध सुरू होतं. हा गण आणि देवांमध्ये मल्ल युद्ध सुरू झालं. वर रसिकजना, महादेवाच्या कृपेला मिळालेल्या शक्तीचा अभिमान झाला शेषनाला. गणेश पुराणातील एक कथान आपल्या सेवेसाठी रसिकजना गणेशानं केलेले विविध पराक्रम या रंगमंचावरती मांडले जातात. त्यातीलच ही एक कथा शेषनागाचे गर्व. त्याचा पराक्रम पाहून देव ही अचंबित आणि आपला प्राण वाचवण्यासाठी देव शेषनागासमोर शेष भयभीत झाले. शेषनागाचा पराक्रम पाहून देव ही भयभीत होऊन पळू लागले. काही दिशा देव पळू लागले. मग साहेब रसिका त्यांचा पाठलाग करत शेषी त्यांच्या पाठोपाठ युद्धाचं आव्हान करण्यासाठी जाऊ लागले. देव भयभीत झाले. काही दिशा वाट दिसेल त्या दिशेनं पळू लागले. मार्गस्थ बनू लागले. नारदाच्या सांगण्यावरून गर्वाला तो आंधळा झालेला शेष देवांचा पाठलाग करू लागला. सर्वत्र हाहाकार वाचवला. पृथ्वी, पाताळ, स्वर्ग तिन्ही लोक आपलं राज्य व्हावं त्या एका इच्छेनं शेष
झाले, भयभीत झाले, भयभीत झाले. देवादिदेव महादेवा, आपल्या घरातील शेषनागाला त्याच्या स्थानाचा फार मोठा गर्व झाला आहे आणि आम्हा देवांना युद्धामध्ये पराभूत केला आहे. त्याच्यावर तुम्हीच मार्ग काढा तेव्हा तुम्हीच मार्ग काढा. देव हो, सर्वप्रथम या महादेवाचा आपणास प्रणाम. माझ्या गळ्यातील तो शेषनाग गर्वानं आंधळा झाला, त्याला त्याच्या शक्तीचा गर्व झाला. आपण मुळी चिंता करू नये. आपण श्री गौरीसूत श्री गजानन यांचा धावा करावा. तेच यातून योग्य तो मार्ग काढतील. हेच विधीचे विधान आहे. त्या महादेवाचा सर्व देव देवतांना प्रणाम. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय अशा देव गणराज जो सुखकर्ता आहे, गुणकर्ता आहे, अखंड विश्वाचा जो निर्माता आहे, तो गणराया देवाच्या हाकेस आपलं वहान गरुडावरचे आरूढ होऊन देवांच्या भेटीस येऊ लागले. गणराया अखंड विश्वाचा दाता देवांच्या भेटीस आले. विश्वाचा अधिपती श्री गणराया देवाच्या हाकेस जाऊन आले. श्री गजानन देवाच्या भेटीस आले. देव हो, आज माझी प्रार्थना का बरं आरंभली? कोणते संकट आहे आपल्यावर? श्री गणेशा, महादेवाच्या गळ्यातील शेषनागाला त्याच्या स्थानाचा फार मोठा गर्व झाला आहे. त्याने आम्हा देवाला
देव हो, महादेवाच्या गळ्यातील स्थानाचा अभिमान झालेला तो शेष त्यानं सर्वत्र हाहाकार माजवला. आपण निश्चिंत राहा, मी त्याच्यासाठीच हा अवतार घेतला आहे. मी करणार त्याचं गर्वहरण. आपण निश्चिंत राहा देव हो. कुठे आहे तो शेष? आणि अशा तेरेना विश्वाचा दाता श्री गणेश, विश्वाचा दाता श्री गणराया त्यावरती आक्रमण करून देवावरती स्वारी करून आलो. तर विश्वाचा अधिपती श्री गणराया देवावरती स्वारी करण्यासाठी गणेशावरती स्वारी करून आला. उग्र रूप धारण केलं. आपलं 5 फणाचं उग्र रूप धारण केलं. शेषनाग श्री गणरायाच्या भेटीस आले. उग्र रूप धारण केलं शेषाने. आपलं 5 फणाचं उग्र रूप धारण करून आपला शेष गणांसह तो शेष गणरायावरती आक्रमण करून आला. बाप रसिका सविनय सादर होत आहे शेष नागाचे गर्वहरण. शेष नागाचे गर्वहरण. शेष देवावरती आक्रमण करून येऊ लागला. आपला नागगणांसह शेष गणरायावरती आक्रमण करून विश्वाचा दाता श्री गणराया विश्वाचा दाता श्री गणराया त्याच्याशी दोन हात करण्यासाठी शेषनाग आपलं उग्र रूप धारण केलं. शेषाने शेष नागाचे गर्वहरण सविनय सादर होत आहे. हे एक कथानक शेष नागाचे गर्वहरण. आपलं उग्र रूप धारण केलं शेषानं. 11 विग्रह 5 फणांचं रूप धारण करून विश्वाचा दाता श्री गणेश याच्यावरती स्वारी करून आला. विश्वाचा दाता श्री गणराय अशा तऱ्हेने 5 फणांचं 11 रूप धारण केलं. विश्वाचा दाता श्री गणेश याला युद्धाचा आवाज करण्यासाठी गणेशावरती आक्रमण करून श्री गणेश आणि शेष नागामध्ये युद्ध सुरू होतं. श्री गणेश आव्हान करू लागले. शेष नागास आव्हान करू लागले. श्री गणराया आणि शेष नाग याच्यामध्ये युद्ध सुरू झाले. आपला नागगणांसह आपलं उग्र रूप धारण केलं. गणरायाचे आक्रमण केलं. गणरायाला युद्धाचं आव्हान केलं.
आपल्या गोष्टीला प्रहार करू लागले. शेष नागाच्या छातीवरती प्रहार केला. राया अखेर तो शेष गडाराया शरण गेला. हे नागगणा उठ. आज तू मला शरण आला आहेस. तुझा अहंकाराचा पडदा आज तुझ्या दृष्टीवरून दूर झाला आणि म्हणून तुला माझी ओळख पटली. महादेवाने तुझा त्याग केला. तू मला शरण आला. तुझा पराक्रम पाहून मीही तुझ्यावरती प्रसन्न झालो आहे. मी तुला असा वर देतो की यापुढे माझे सर्व भक्तगण माझ्या समवेत तुझीही पूजा अर्चा करतील. हे शेष नागा, हे नागेश्वरा, यापुढे तू माझ्या उदराभोवती राहा. तू माझ्या उदराभोवती राहा असा मी तुला वर देत आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. श्री गणेशाच्या मूर्ती कमरेवर शबास. तूच दोर देवा या पतंगाचा. तूच चालविसी देवा श्वास या जीवाचा. तूच चालविसी देवा श्वास या जीवाचा. तुझ ठाई उगम सारा या कला गुणाचा. विद्येचा दाता देवा तू कलेचा मालक. विद्येचा दाता देवा तू कलेचा मालक. अरे दुःखाचा नाशक देवा देवा तू विघ्न विनायक. दुःखाचा नाशक देवा तू विघ्न विनायक. अन सुखाचा गर देवा देवा तू भक्तांचा चाकर. हाती घेऊन पुष्पांच्या माळा पूजुया गौरी गणेशाला. हाती घेऊन पुष्पांच्या माळा पूजुया गौरी गणेशाला.
मूर्ती तुझं सारथी देवा या जीवन रथाचा तुझं दोर देवा या पतंगाचा. काय बाब रसिका हो? का म्हटलंय देवाला सारथी आहे जीवन रथाचा? कारण भगवंताच्या आदेशाशिवाय झाडाचा पात देखील हलू शकत नाही मॅडम. रसिकजन हो, आज आपण पाहतो की भर दिवसाभर रस्त्यामध्ये आपल्या बहिणी आपली आई यांच्यावरती अत्याचार होतात, अन्याय होतात. रसिकजन हो, खरोखरच आपली स्त्री आपली ही नारी आपली आई बहीण खरोखरच सुरक्षित आहे का हे प्रश्न चिन्ह आहे. माझ्या या गणातून मी श्री गणरायाला आळवणे गीत सादर करत आहे. ज्यावेळी माणसाची शक्ती सांगते तिथून खरं असताना गणरायाची लीला सुरू होते. हे गीत मी घेणार आहे. तत्पूर्वी आलेला पारितोषिक सांगू द्या. रुद्र सांगडे यांच्याकडून आता जे गीत झालं त्या गीताच्या वन्समोर साठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चितच ते पुढील गीत खास आमच्या रुद्र या दादांसाठी देत आहे. वन्समोरला खरोखरच वेळ जातो आणि म्हणून हे माझं पुढील गीत खास करून माझ्या रसिक वर्गासाठी. रसिक जन हो, काय म्हटलंय बा? श्री गणा प्रार्थना तया अर्पितो काय मागणे कशी आहे कराया भूरी भ्रमा.
रसिक हो, खास या गीतासाठी आग्रह आहे समीर राडिये व सूरज तेरवणकर. आताच्या गीताच्या वंशवरसाठी 121 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे व त्यांचं म्हणणं आहे की शाहीराने हे गीत स्टेजवर वंशमोर घ्यावं. निश्चितच मी थोडक्यात हे गीत माझ्या रसिकांचा आग्रह आहे आणि म्हणून हे गीत मी रंगमंचावरती स्टेजवरती घेत आहे. फुलामध्ये आहेस तू पानामध्ये आहे, फुलामध्ये आहेस तू पानामध्ये आहे, सौदा पाण्याच्या तू मळ्यामध्ये आहे, बरोबर कच्च्या मातीमध्ये तू आहेस, संत तुकोबाच्या भंगवाणी मध्ये तू आहे. बैसलेल्या भक्तगणांच्या हृदयामध्ये आहे, त्या बैसलेल्या भक्तगणांच्या हृदयामध्ये आहे, तसा लाडक्या गणराया तू या पामराच्या गोडगळ्यामध्ये आहे. श्री गणा प्रार्थनातया अर्पितो काव्य सुमन, मागणे कची आहे कराया भूवरी भ्रमण, तुझीच ही लेकरे सारी वागू लागली अविचारी, वाटते का अधर्माची सुरू झाली का तुझी वारी, अकल्पित व्हावे बाप्पा तुम्ही यावे घेऊन अवतार करू नकला, सुख करता तू दुःख हरता दृष्टीचा पालन करता, सुख करता तू दुःख हरता दृष्टीचा विश्वविधाता. धन्यवाद बाबा रसिक हो. खास गणेश वंदनासाठी या गीतासाठी आलेलं पारितोषिक मयुरी घाणेकर या आमच्या ताईकडून 101 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे सुरेश बाबल्या आंबेकर या दादांकडून संपूर्ण कार्यासाठी 101 रुपया. त्याचप्रमाणे सतीश यशवंत राडे, कैलासवासी सतीश यशवंत राडे यांचे स्मरणार्थ प्रभाकर यशवंत राडे यांच्याकडून खास गणपतीच्या आळवणी गीतासाठी आराधनेसाठी 201 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाडगाव लोकशाही नृत्य फडेकर आणि सहकारी आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
आपल्या रत्नागिरीतील ऋतुला बोबले एक प्यार लकी दादा शिंदे आणि ताल ढोलकीची साथ देतो. गेली 3 वर्ष मला ज्यांना ढोलकीची साथ दिली तो आमचा सोहम दादा मागा. हे शबास धन्यवाद मायबाप रसिक हो. गणेश दर्शन झालेलं आहे आणि आता जिची आपण खऱ्या अर्थानं आतुरतेनं वाट पाहत आहात